पण सन्माननीय मुख्यमंत्री एवढे घट्ट आणि खंबीर आहेत, त्यांनी त्यांच्या पहिल्या फळीतल्या 13 खासदारांनी त्यांना पाठिंबा दिलेला सगळ्याच्या सगळ्या खासदारांना उमेदवारी पाहिजे ही आग्रही मागणी त्यांनी सातत्यानं लावून धरली। त्याप्रमाणे त्यांनी निर्णय पदरात पाडून घेतला आणि इथं राहुलचं काय जमणार नाही म्हटल्यानंतर मी म्हटलं प्रकाशांना लढणार म्हणून राहुलने जाहीर केला। मी म्हटलं काय असेल ते असेल, बघू म्हटलं काय होतंय। पण धैर्यशील माने यांची उमेदवारी सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी अतिशय मनापासून लावून धरली। नेता कसा असावा ह्याचं उत्तम उदाहरण माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनी दाखवून दिले। आणि फॉर्म भरायला स्वतः सन्माननीय मुख्यमंत्री आले, विमानतळावर उतरले आणि माझ्याकडे घरी आले आणि मला सांगितले चला फॉर्म भरायला। आम्ही लगेच गाडीत बसलो आणि आलो। एकदा ठरलं म्हटल्यानंतर विषय संपला। आम्ही लगेच सांगितलं आहे धैर्यशील याला विजयी करायसाठी आमचा ताराराणी पक्ष पूर्ण ताकदीने धैर्यशीलराव तुमच्या बरोबर आहे। भारतीय जनता पक्षाला मी बाहेरून पाठिंबा दिलेला, समर्थन दिलेला एक आमदार आहे। त्यामुळे मी भारतीय जनता पक्षाकडे जर तुमच्याकडे उमेदवारी आली भारतीय जनता पक्षाकडे तर आमच्या राहुलला तुम्ही उमेदवारी द्या ही मागणी मी पक्षाकडे केलेली होती। गोकुळ सोबत गोकुल। मी मनापासून आपल्याला विनंती करतोय की उद्याच्या निवडणुकीमध्ये आपल्या देशाचे सर्वांगीण विकासाच्या कल्पना मूर्तिमंतपणाने अंमलात आणणारे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांना तिसऱ्यांदा या देशाचं पंतप्रधान करण्याच्यासाठी माननीय धैर्यशील दादा माने यांना प्रचंड मताने आपण विजयी करूया हे सांगण्याच्यासाठी मी सुद्धा आलोय। मला राजेंद्रजींचा निरोप आला, संजय यड्रावकरांचा फोन आला की आज संध्याकाळी इथे ईदगाह मैदानाच्या या हॉलमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा आहे, आपण या। मी लगेच सांगितलं येतो म्हणून। मीही आमच्या राहुलसाठी खासदारकीचं तिकीट मिळावं म्हणून भारतीय जनता पक्षाकडे प्रयत्न करत होतो। भारतीय जनता पक्षाला मी बाहेरून पाठिंबा दिलेला, समर्थन दिलेला एक आमदार आहे। त्यामुळे मी भारतीय जनता पक्षाकडे जर तुमच्याकडे उमेदवारी आली भारतीय जनता पक्षाकडे तर आमच्या राहुलला तुम्ही उमेदवारी द्या ही मागणी मी पक्षाकडे केलेली होती। त्यांच्या पक्षात नाही सुरेशरावांची आम्ही, पण मागणी केली होती। मागणी केली होती त्या मागणीचा विचार करतो म्हणून त्यांनी सांगितलेलं होतं। पण सन्माननीय मुख्यमंत्री एवढे घट्ट आणि खंबीर आहेत, त्यांनी त्यांच्या पहिल्या फळीतल्या 13 खासदारांनी त्यांना पाठिंबा दिलेला सगळ्याच्या सगळ्या खासदारांना उमेदवारी पाहिजे ही आग्रही मागणी त्यांनी सातत्यानं लावून धरली। त्याप्रमाणे त्यांनी निर्णय पदरात पाडून घेतला आणि इथं राहुलचं काय जमणार नाही म्हटल्यानंतर मी म्हटलं प्रकाशांना लढणार म्हणून राहुलने जाहीर केला। मी म्हटलं काय असेल ते असेल, बघू म्हटलं काय होतंय। पण धैर्यशील माने यांची उमेदवारी सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी अतिशय मनापासून लावून धरली। नेता कसा असावा ह्याचं उत्तम उदाहरण माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनी दाखवून दिले। अतिशय निर्धारपूर्वक त्यांनी हे लावून धरलं। मलाही 2 दिवस आधी बोलवून घेतलं होतं। आम्ही हॉटेलमध्ये एका बसलो होतो, जवळजवळ 45-47 मिनिटं आमचे घरातले दोघं आणि मी आणि सन्माननीय मुख्यमंत्री महोदय सविस्तर चर्चा केली। त्यांनी मला सांगितलं प्रकाशांना तुमच्याबद्दल नाही, तुमच्या कामाबद्दल नाही, पण धैर्यशीलनी माझ्याबरोबर सुरुवातीच्या दिवसापासून मला पाठिंबा दिला। त्यांना यावेळी सोडून मला वेगळं काय करता येणार नाही हे तुम्ही समजून घ्या। त्यावेळी त्याने सांगितल्यानंतर मीही सांगितलं ठीक आहे साहेब, आपण असं करू म्हटले। मी फडणवीस साहेबांशी बोलून घेऊन बाकीच्या जरा चर्चा करून घेतो आणि फॉर्म भरायच्या दिवशी निर्णय घ्यायचा। आणि मला दुसऱ्या दिवशी माननीय फडणवीस साहेबांचा फोन आला, माननीय मुख्यमंत्री महोदयांचा फोन आला आणि फॉर्म भरायला स्वतः
सन्माननीय मुख्यमंत्री आले, विमानतळावर उतरले आणि माझ्याकडे घरी आले आणि मला सांगितले चला फॉर्म भरायला. आम्ही लगेच गाडीत बसलो जाऊ. एकदा ठरलं म्हटल्यानंतर विषय संपला. आम्ही लगेच सांगितलं आहे धैर्यशील याला विजयी करायसाठी आमचा ताराराणी पक्ष पूर्ण ताकदीनं धैर्यशीलराव तुमच्या बरोबर आहे, 100% बरोबर आहे. उद्या ताराराणी पक्षाच्या कार्यालयासमोरच्या ग्राउंडवर उद्या संध्याकाळी 6 वाजता आम्ही तिथं जाहीरपणानं आमच्या सगळ्या कार्यकारिणीचे कार्यकर्ते, सदस्य, प्रमुख कार्यकर्ते, सगळ्या प्रमुखांचा मेळावा त्या ठिकाणी घेतलाय. आपल्यालाही विनंती आहे 7-7:30च्या दरम्यान त्या मेळाव्याला येऊन जावं, तिथं हजेरी लावून जावं. मी इथं खरं म्हणजे आज येऊन फार बोलायला पाहिजे असं नव्हतं राजू, कारण मी शिरोळ तालुक्यातल्या आमच्या कार्यकर्त्यांचं म्हणजे आमची ह्यातली निम्मी आहे तिथे, सगळीच आहेत. हे मान्य करत नाही हे दुःख आहे, सगळीच आहेत. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.